आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॅड्स वगैरे आले. सो त्याचा आपल्या शरीरावर विशेषतः जसं तुम्ही म्हणालात की हार्मोन्सवर परिणाम होऊन आपली केस गळती वाढू शकते का? म्हणजे स्काल्प हेल्थ, गट हेल्थ आणि हार्मोन्स ह्याचं काय सगळं कनेक्शन आहे? टोटली कनेक्शन आहे. सो जेव्हा तुम्ही रॉंग डाएटिंग जेव्हा तुम्ही सुरू करता तर आम्ही पण जेव्हा न्यूट्रिशन ॲडवाइस देतो ना तेव्हा आम्ही डाएटिंग कुठेही एक्सपेक्ट करत नाही. आम्ही काय करतो, आम्ही तुमच्या जे काय चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या फक्त करेक्ट करतो. सो बरीच लोक जी आमच्याकडे येतात ना ती ह्या भीतीने येतात की मला आता काहीतरी फार भयंकर डाएटवर टाकणार आहे. तर तसं अजिबात नाहीये. इनफॅक्ट तुम्ही जे चुकीचं करताय, तुम्ही जे खात नाही आहात ते आम्ही इन्क्लूड करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय होतं की तुमचे जे काय डेफिशियन्सीज आहेत जे मी आता मेन्शन केले त्या कव्हर अप व्हायला लागतात. आणि त्याचबरोबर जेव्हा तुमचे न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला व्यवस्थित मिळायला लागतात ना तेव्हा तुमची आपोआप गट हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागते. आता गट हेल्थ म्हणजे काय, इफ यू वॉन्ट आय कॅन जस्ट एक्सप्लेन थोडक्यामध्ये की गट हेल्थ म्हणजे काय. ओके, सो गट म्हणजे काय, आपलं एंटायर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. पण आपण गट हेल्थ ह्याच्याबद्दल जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण लार्ज इंटेस्टाईनमध्ये असलेले हजारोनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्याच्याबद्दल बोलतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फोकस ठेवायचा की गुड बॅक्टेरिया ह्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे आणि जे बॅड बॅक्टेरिया आहे त्याचं प्रमाण आपल्याला शरीरामध्ये कमी करायचं आहे. तर ते कसं आपण कमी करू शकतो? आहार हे नंबर 1 रिझन आहे ज्याच्याने तुमचे गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू शकतं. आणि ह्या गुड बॅक्टेरियामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होत असतात. म्हणजे काय की आपला हार्मोन बॅलन्स व्हायला लागतं, आपली मेंटल हेल्थ स्टेबल राहायला लागते. कारण की एक 90% सेरोटोनिन जे आपण फील गुड न्यूरो ट्रान्समिटर आहे ते आपल्या गटमध्ये बनतं. म्हणजे आपले मूड स्विंग्स जे होत असतात किंवा आपल्याला असं इरिटेबिलिटी जी होत असते ना ती हे गट हेल्थ बिघडायला लागल्यावरती जास्ती वाढायला लागतं. आणि ते जेव्हा तुम्ही तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह करायला लागता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं मन शांत व्हायला लागतं, तुम्हाला स्टेबल वाटायला लागतं, तुमचे केस गळती थांबायला लागते, तुमची स्किन इम्प्रूव्ह व्हायला लागते आणि वेट लॉस सुद्धा व्हायला लागतं. सो त्याचं एवढं बेनिफिट आहे एका गट हेल्थनी. सो गट हेल्थनी ही कशी इम्प्रूव्ह होते? आपल्या आहारात जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोबायोटिक म्हणजे काय, लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लॅक्टोबॅसिला ज्याला आम्ही म्हणतो, ते जेव्हा तुमच्या शरीरात तुम्ही ऑटोमॅटिकली घ्यायला लागता. ते कुठनं मिळतात आपल्याला? ते आपल्याला दह्यातनं मिळतात, ताकातनं मिळतात. आणि आजकाल थोडंसं एक्सटेंड किंवा फॅन्सी बघायला गेलं तर फर्मेंटेड व्हेजिटेबल्स जे आहेत त्याच्यामधनं सुद्धा मिळतात. आजकाल खूप फेमस झालेले आहेत ना, किमची झालेलं, सावरक्रॉट, बीटरूट कांजी फेमस झालेलं आहे. पण अगदी साध्या सोप्या भाषेत जर बोलायला गेलं तर एक ग्लास जर तुम्ही ताक रोज घेतलं तर ऑटोमॅटिकली तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. त्याचबरोबर कच्च्या भाज्या आणि फळं म्हणजे सॅलड्स आणि फळं याचं जर प्रमाण तुमच्या आहारात व्यवस्थित असेल, आम्ही म्हणजे ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी नेहमी रेकमेंड करते 5 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे काय, 1-2 तरी फ्रुट्स दिवसभरात घ्या कुठेही आणि 1 वाटी सॅलड दुपारच्या जेवणात आणि 1 वाटी सॅलड संध्याकाळच्या जेवणात. सॅलड किंवा कोशिंबीर तुम्हाला हवंय ते, पण कच्चं असलं पाहिजे ते. हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर तूप जे आपण खातो ना त्याच्यामुळे सुद्धा तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. सो हे किती सोपं आहे आणि गट हेल्थ इम्प्रूव्ह करणं हे आपल्याच हातात आहे. आणि माझ्याकडे येणारे क्लायंट्स ज्यांच्या गट हेल्थवरती आम्ही काम करतो, अक्षरशः 15 दिवसात त्यांची केस गळती कमी होते आणि स्किन हेल्थ पण इम्प्रूव्ह व्हायला लागते. म्हणजे ज्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की कोशिंबीर आहे, फळं आहेत आणि जे दही, ताक हे जे अगदी घरामध्ये मिळणारे साधे इन्ग्रेडियंट की ज्याच्यासाठी तुम्हाला फार पैसा खर्च करायची गरजही नाही, ती जर फक्त सवयीत तुम्ही बदल केला तर हे जे बरेचसे केसाचे प्रॉब्लेम आहेत ते दूर होणार, ऑफकोर्स कमी व्हायला लागतात. आणि मी जसं म्हटलं तसं प्रोटीन हे असं न्यूट्रिएंट आहे ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. प्रत्येक मीलमध्ये एक प्रोटीन सोर्स तरी असलाच पाहिजे, जे थोडंसं आपल्याकडनं मिस होतंय कुठेतरी. पण हे लक्षात ठेवायचं की एक तुम्ही जर ॲडल्ट महिला असाल तर तुम्ही आणि साधारण ॲक्टिव्ह असाल, म्हणजे अशी खूप ॲक्टिव्ह जरी नसाल तर तुम्हाला एक 60 ग्रॅम प्रोटीन तरी मिनिमम लागतं. मग त्याच्यामध्ये आपण काय दररोज? त्याच्यामध्ये आपण आता सपोज तुला अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण 4 मील्स घेतो दिवसभरात. ब्रेकफास्ट घेतो, लंच घेतो, स्नॅक्स आणि डिनर. युजली आपण 4 मील्स घेतो. तर ब्रेकफास्टमध्ये जर तुम्हाला प्रोटीन रिच बनवायचं असेल तर डाळीचे डोसे घ्या.
जरी तुम्ही उपमा पोहे घेतले तर त्याच्याबरोबर एक ग्लास दूध घ्या तुम्ही, नाहीतर मग तिथे ताक घेऊ शकता तुम्ही त्याच्याबरोबर. ऑमलेट आणि चपाती झालं तिथे, तुमचे पनीरचे पराठे झाले किंवा साधे पराठे आणि दही ते झालं तिथे. लंचमध्ये तुम्ही डेफिनेटली एक ग्लास ताक घ्या किंवा एक वाटी दही घ्या, त्याबरोबर उसळ घ्या, पनीर घ्या. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एखादं नॉन व्हेजिटेरियनचा सोर्स इन्क्लूड करा. आणि डिनरमध्ये जनरली डिनरमध्ये मी बघितले की लोक घेतात की प्रोटीनचा सोर्स डिनरमध्ये डेफिनेटली असतो, कारण एक सगळेजण एकत्र मिळून जेवतात ना, तर तिथे कधी प्रोटीन मिस होत नाही. पण लंचला आणि ब्रेकफास्टला ना बरेचदा प्रोटीन मिस होतं. आणि अगदीच तुम्हाला वाटते की सगळीकडे थोडंसं मिस झालं तर एक 4 वाजता तुम्ही चणे फुटाणे खाऊ शकता, तुम्हाला हवे तर नट्स खाऊ शकता तुम्ही. हे झालं ना, सरळ सोपं आहे. म्हणजे असं काही कॉम्प्लिकेट करून तुम्ही अगदी काय आहाराबाहेर जाऊन प्रोटीन पावडर्सच घेतले पाहिजेत का, तर असं अजिबात नाहीये. तुमच्या रेग्युलर आहारातनं सुद्धा तुम्हाला प्रोटीन दिवसभरात आरामात मिळू शकतं.